आता आम्ही जेजुरीच्या थोडं जवळ आहे. तुम्ही पार्ट 2 बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल आम्हाला लेट झाला म्हणून आम्ही इकडे स्टे केला काल. आणि आता आम्ही चाललोय जेजुरीला ट्रॅक्टरनी नाही गाडीनी. आता तुम्ही बघा इथं ऑन आहे. अरे हो रे ऑन आहे बघा इंडिकेटर. तर आता आम्ही चाललोय जेजुरीला. इकडनं आम्ही जाणार आहे आळंदीला. तुम्हाला दाखवतो मी. ट्रॅक्टर ऑन आहे. आमचा नाही हा, त्या हॉटेलवाल्यांचा आहे. पण हे बघा बघितला ट्रॅक्टर ऑन आहे. एकदाच आपल्याला ट्रॅक्टर म्हणून आम्ही चालू नाही करू शकत. आम्हाला ट्रॅक्टर भेटला ना आपला तर आम्ही चालू डायरेक्ट निघालेलो. आम्ही गाडीत बसतोय. चला इकडे थांबलो नाश्ता करायला हॉटेल मल्हार. तर इकडे आम्ही आता नाश्ता करणार आहे. तर चला आणि आता आम्ही चाललोय जेजुरीला. तर चला आम्ही उतरलोय फायनली जेजुरीला. आणि इकडे गाडी पार्क केली. आता चाललोय पुढे. बघा आम्ही आलोय इकडे. तर चढायला सुरुवात करतो इकडून. आमचे मस्त पैकी दर्शन झालेले आहेत खंडोबाचे. आणि खूप भारी वाटलं गाईज वरती. आता मी खाली जाणार आहे बघा. तर आता मी इकडे थांबलोय जेवायला. हे बघा या हॉटेलचं नाव आहे देशमुख वाडा. तर चला एंट्रन्स. आम्ही जरा फ्रेश वगैरे झालो. कपडे वगैरे बदलले हॉटेलमध्ये. आणि आता आम्ही जेवायला आलो इकडे. तर काय आता आमचं जेवण आलेलं आहे. मस्तपैकी पोटभर जेवून आलोय. आणि आता आम्ही चाललोय आळंदीला. हे बघा गाडी रेडी आहे. निघते गाडी. आणि हा बघा आपला रिहान छोटा ब्लॉगर. आळंदीला. हे बघा श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आहे इकडे. हे बघा हे झाल्यावर आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. आता आम्ही इकडे हॉटेलमध्ये थांबलो जेवायला. हे बघा. आणि याच्यानंतर आम्ही आपापल्या घरी जाणार. तर मी हा ब्लॉग इकडेच संपवतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करा. बाय बाय.